नमस्कार, मी दीप्ती. घर स्वप्नांचं मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ठाण्यामध्ये सध्या वेगवेगळ्या गृहनिर्माण प्रकल्पांची निर्मिती होतीये. उत्तम कनेक्टिव्हिटी, मोठ्या प्रमाणावर खुली जागा आणि सगळ्या सुविधांची उपलब्धता यामुळे गृहनिर्माणासाठी फ्युचर लोकेशन म्हणून ठाण्यामधल्या घोडबंदर परिसराकडे पाहिलं जात आहे. डेडिया ग्रुपच्या वतीने घोडबंदर रोड परिसरामध्ये प्लॅटिनम लॉन्स हा नितांत सुंदर गृहनिर्माण प्रकल्प उभारला जातोय. आज आपण त्यावर टाकूया एक नजर. ठाणे मुंबई लगतचं विकसित झालेलं महत्वाचं शहर. ठाण्यात सध्या वेगवेगळ्या गृहनिर्माण प्रकल्पांची निर्मिती होते. डेडिया ग्रुपच्या वतीनं ठाण्यातल्या घोडबंदर रोड परिसरात प्लॅटिनम लॉन्स हा भव्य गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येतोय. गृहनिर्माणाच्या दृष्टीनं ठाण्यात शहर, कोलशेत व वसंत विहार सारखे परिसर चांगले विकसित झालेत. त्यामुळे आता गृहनिर्माणासाठी फ्युचर लोकेशन म्हणून घोडबंदर परिसराकडे पाहिलं जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर खुली जागा आणि कमी बांधकाम क्षेत्र असल्यामुळे बिल्डर्स या भागाला प्राधान्य देत आहेत. ईस्ट रेल्वे लाईनवरचं ठाणे स्टेशन, हार्बर लाईनवरचं वाशी आणि पश्चिम लाईनवरचं बोरिवली घोडबंदर परिसरापासून जवळच असल्यामुळे या परिसराची कनेक्टिव्हिटी ही उत्तम आहे. तसंच या भागात जी ग्रुपचं प्रस्तावित IT पार्क, बिग इंडियाचा मोठा मॉल, शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल जवळच असल्यामुळे प्लॅटिनम लॉन्सला सर्व स्तरातले ग्राहक प्राधान्य देत आहेत. यहाँ पे ओपन स्पेस ज्यादा है, डेवलप्ड एरियाज है, कंस्ट्रक्शन एरिया कम है और ओपन स्पेस, तो आपको ग्रीनरी, एयर पोल्यूशन, नॉइज पोल्यूशन सबसे बच जाते हैं. और यहाँ पे अभी सब टावर्स भी आ चुके हैं, तो उसमें और आप देख ही रहे कि आपके सामने कि घोडबंदर रोड 4 साल पहले कैसा था और आज की तारीख में कैसा है. प्लॅटिनम लॉन्स मध्ये प्रत्येकी 12 मजल्यांचे 3 भव्य टॉवर्स उभारण्यात येत आहेत. 1 तसंच 2 BHK अशा 126 फ्लॅटचा या प्रकल्पात समावेश आहे. हे सर्व फ्लॅट अत्यंत सुंदर असून त्यात चांगल्या सुविधा पुरवण्यात आल्यात. कोणताही फ्लॅट समोरासमोर येणार नाही अशा प्रकारे प्रकल्प डिझाईन करण्यात आलाय. प्रत्येक अपार्टमेंट मधल्या फ्लॅटमध्ये क्रॉस व्हेंटिलेशन व हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांची विशिष्ट रचना करण्यात आली आहे. या फ्रेंच विंडोजमुळे सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहण्यास मोठी मदत होते. स्लिक कंपनीचं ब्रँडेड मॉड्युलर किचन प्रत्येक फ्लॅटमध्ये पुरवण्यात आलंय. किचन मध्ये ग्रेनाइट प्लॅटफॉर्म, त्यावर पुरेसा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि स्टेनलेस स्टीलचं सिंक बसवण्यात आलंय. बाथरूम मध्येही चांगल्या दर्जाचं फिटिंग बसवण्यात आलंय. विशेष ड्रॉइंग आणि युटिलिटी स्पेसची रचना ही फ्लॅट मध्ये करण्यात आली आहे. सेंटेड गार्डन, जो पूरा एक फ्लावर का एक एरिया रहेगा, प्लस वहाँ पे आपको पूरा अलग अलग तरह की खुशबुओं आएंगी, वो हमारा एक फीचर है. और स्क्रिबल वॉल, जहाँ पे एक लंबी सी दीवार आएगी, वहाँ पे चिल्ड्रंस वगैरह प्ले कर सकते हैं, उसके ऊपर स्केच कर सकते हैं, पढ़ सकते हैं वो वॉल के ऊपर. ये हमारा गार्डन के एक स्पेशल 2 फीचर्स रखे हुए हैं. 1 BHK का जो एरिया है उसमें हमारा बेडरूम 14x10 का है, जो आपको पूरे बम्बई में VT से लेके कर्जत तक नहीं मिलेगा, विथ अटैच टॉयलेट. प्लॅटिनम लॉन्स मध्ये फ्लॅट मधल्या अम्युनिटी बरोबरच कॉमन सुविधाही पुरवण्यात आल्या. त्यामध्ये डिझायनर एंट्रन्स, इंडोर गेम्ससाठी हॉल आणि जिम रूमची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पार्किंग साठी ग्राउंड फ्लोरिंग पार्किंग आणि त्यावर लँडस्केप पोडियम गार्डनची, लहान मुलांसाठी स्क्रिबल वॉलची रचनाही करण्यात आली आहे. वॉटर फाउंटन आणि इन्व्हर्टर बॅकअपची सुविधाही प्रकल्पात पुरवण्यात आली आहे. सध्या बाजारात मंदीचं वातावरण असलं तरी लवकरच मंदी हटेल आणि ग्राहकांसाठी घर खरेदीसाठी चांगलं वातावरण निर्माण होईल असा विश्वास डेडिया ग्रुपच्या संचालकांनी व्यक्त केलाय. मार्केट का सिनेरियो जो अभी है थोड़ा सेंटीमेंट के वजह से बिगड़ा हुआ है, क्योंकि डिमांड तो ह्यूज है. आज की तारीख में भी ऐसा नहीं है कि घर किसी को खरीदना नहीं है, लेकिन आज सब लोग वेट एंड वॉच की पॉलिसी रखे हुए कि प्राइस कभी बॉटम और होंगे. लेकिन आप लोग ने देखा रहेगा कि ये पिछले 1-1.5 महीने से सब लोग ने स्टैम्प ड्यूटी फ्री या पार्किंग फ्री या 10% डिस्काउंट दिया हुआ है. यही बेस्ट रेट है. अगर जिसको भी बुकिंग करना है तो आज ये पोजीशन के ऊपर बुकिंग कर सकता है.
मुंबईच्या तुलनेत कमी बजेटचं घर खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर ठाण्यातला घोडबंदर परिसर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. चांगली कनेक्टिव्हिटी, उत्तम लोकेशन आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर यामुळे घोडबंदर मध्ये स्वप्नातलं घर तुम्ही नक्कीच साकारू शकता. झी 24 ताससाठी कॅमेरामन अमित पवारसह दिनेश पोद्दार, मुंबई. घर स्वप्नांचा मध्ये आपण छोटासा ब्रेक घेऊया आणि पुढच्या भागात एक फेरफटका मारूया अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या घरातून. घर स्वप्नांचं मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या घराला भेट देणार आहोत. लहानपणी रामानंद सागर यांच्या रामायण या दूरचित्रवाणी मालिकेमधनं भूमिका केल्यानंतर स्वप्नील सध्या अनेक टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांमधून देखील आपली कारकीर्द यशस्वीरित्या घडवतोय. श्रीकृष्णापासून कायमच प्रेरणा मिळत असल्यामुळे घरात कृष्ण प्रतिमांना अढळ स्थान असल्याचं स्वप्नील सांगतो. आज एक फेरफटका मारूया स्वप्नील जोशी यांच्या स्वप्नाच्या घरातून. नमस्कार. झी 24 तासच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं माझ्या घरी मनपूर्वक स्वागत. या आत आल्याला तुम्हाला असं दिसेल की माझ्या घरात कृष्णाची ही छान पेंटिंग्स आहेत, छोटी छोटी पण 9 पेंटिंग्स आहेत. ही पेंटिंग्स लागलेली आहेत. या पेंटिंग्सचं वैशिष्ट्य असं आहे की माझ्या आयुष्यात अभिनेता म्हणून, माणूस म्हणून श्रीकृष्णाचं फार महत्व आहे. श्रीकृष्णाच्या रोलनी माझं अख्खं आयुष्य बदलून टाकलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या गोष्टीमुळे माझं आयुष्य घडलंय असं मला वाटतं ती गोष्ट घरात आल्या आल्या माझ्या लोकांना दिसावी, माझ्या आपल्या माणसांना कळावी, त्याचं स्थान माझ्या आयुष्यातलं आपल्या लोकांना कळावं म्हणून ही श्रीकृष्णाची पेंटिंग दिली आहेत. डॉक्टर रामानंद सागर जे आता आपल्यात नाहीत दुर्दैवाने, त्यांना पापाजी म्हणायचो आम्ही लाडाने. आजोबांसारखे होते ते मला. पापाजींनी ही पेंटिंग्स मला गिफ्ट केली होती. त्यांना माझा एक सीन खूप आवडला तेव्हा. या पेंटिंग्सची खासियत अशी तर तुम्ही बघाल की हे जे आर्किटेक्चर आहे या पेंटिंगचं हे फार मोगल आहे. तुम्हाला फार कमी पेंटिंग्स मध्ये कृष्ण आणि त्याच्या आसपासची लोक मुस्लिम बॅकड्रॉप मध्ये दिसतात. पण जर तुम्ही त्यांच्या पगड्या बघितल्यात किंवा त्यांच्या डोळ्याचे आकार बघितलेत बायकांचे किंवा या खालच्या पगड्या जर तुम्ही बघितल्यात तर प्रिडॉमिनंटली मुस्लिम आर्टिस्ट्री, मुस्लिम आर्किटेक्चर त्याच्यात दिसतं तुम्हाला. तसंच पुढे आलात की ही श्रीकृष्णाची एक खूप छान मूर्ती मला कोणीतरी गिफ्ट केली होती जेव्हा मी श्रीकृष्ण केलं होतं तेव्हा. मला असं वाटतं की मी ऍज अन ऍक्टर खूप आनंद उपभोगला श्रीकृष्ण करायचा, तर त्या आनंदाची आठवण करून देणारी ही मूर्ती आहे. की मग आपण माझ्या छोट्याशा पण छानशा हॉलमध्ये एंटर करतो. या हॉलमध्ये एक छोटंसं डायनिंग टेबल ठेवलंय मी. एक आराम खुर्ची आहे. म्हणजे जर या आराम खुर्चीवर जर बसला आपण आणि असं जर नुसतं टीव्ही बघू शकता किंवा तुम्ही नुसतं गप्पा मारू शकता किंवा काहीच करायचं नसेल आणि तुम्हाला स्वतःला थोडासा वेळ द्यायचा असेल तर मला असं वाटतं की मी आराम खुर्चीवर बसतो, माझा आयपॉड लावतो, गाणी ऐकतो किंवा काहीतरी छानचं पुस्तक हातात घेतो आणि तासनतास मी या खुर्चीवर माझा वेळ घालवू शकतो असं मला वाटतं. माझ्याकडे खूप मोठं होम थिएटर आहे आणि त्या होम थिएटरवर पिक्चर बघायला मी प्रयत्न करतो की दिवसाला एक पिक्चर मी बघीन. माझ्यासाठी खूप डिस्ट्रेसिंग, खूप रिलॅक्सिंग अनुभव आहे असं मला वाटतं. जर तुम्ही बघितलं तर इथे मी माझ्या अख्ख्या घराला ना वुडन फ्लोरिंगचा एक फील दिलाय. मी फ्लोरिंग वूडचं वापरलंय. फार इंग्लिश वाटतं. मला स्वतःला वुडन फ्लोरिंगचा फील खूप आवडतो आणि इथे मी कशी एक वेगळी लेवल केली, एक वुडन एरिया तयार केलाय जो तुम्ही जर बघितलं की बाकीचं घर आणि हा एरिया ह्याच्यात साधारण एक 6 इंचाचा फरक आहे. प्रयत्न इतकाच होता की मुंबईत बैठकीची अशी वेगळी खोली करायला जागा नसते, पण एक फील मिळावा की तुम्ही जेव्हा एक पाऊल वरती चढून येता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एक वेगळ्या फ्लोअर मध्ये आलात किंवा एका वेगळ्या लेवल मध्ये आलात.
एक डिस्कशनला फरक पडतो असं मला वाटतं की हा तुमचा नॉर्मल मुव्हिंग एरिया आहे आणि मग तुम्ही एक स्टेप घेऊन या लेवलवर वरती येता. मला हा एरिया खूप आवडतो. याचं कारण असं की माझं घर 27व्या मजल्यावर आहे आणि मला हाईटचं खूप आकर्षण होतं, अजूनही आहे. कारण लहानपणापासून माझं बालपण, माझी शाळा, माझे कोचिंग क्लासेस, माझे मित्र, त्यांची घरं सगळंच 3ऱ्या मजल्याच्या वर काहीच नव्हतं. त्यामुळे लहानपणापासून असं होतं की जे काय करीन ते घर खूप उंचावर घेईन. आणि देवाची असीम कृपा आहे की खरंच त्यांनी खूप उंचावर घर दिलं मला आणि खूप मजा येते इकडे बसून असं म्हणजे टायटॅनिक मधल्या लिओनार्डो डी कॅप्रिओच्या भाषेत सांगायचं तर असं वाटतं की आय एम द किंग ऑफ द वर्ल्ड असा फील इथे बसून येतो. बेसिकली जेव्हा एकट्या बरोबर राहावं असं वाटतं, जेव्हा असं वाटतं की स्वतःशी संवाद साधायचा, तेव्हा मी इथे बसतो आणि सगळं जग असतं माझ्याबरोबर. तुम्ही जर बघितलं तर मी मुद्दाम फ्रेंच विंडोज करून घेतल्यात, जनरल विंडोज ठेवल्या नाहीत, मॅन हाईटच्या विंडोज आहेत, मॅक्सिमम पॉसिबल हाईटच्या विंडोज आहेत. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही खिडक्या उघडतात तेव्हा तुम्हाला असं खिडक्या ऑलमोस्ट नाही तसं वाटतं आणि एक मोठी स्पेस तुम्हाला मिळते. तुमच्या लक्षात येईल की एक मेजर स्पेस क्रिएट झाली आणि मोठा वाटतो हॉल. त्यामुळे खूप तुम्ही ज्या ठिकाणी माझा असतो, जिथे आजपर्यंत मी कधी कोणाला येऊ दिलं नाही, ती जागा तुम्हाला दाखवतो. या ही माझी खोली. इकडे उजवीकडे माझा वॉर्डरोब आहे, जो मी तुम्हाला उघडून दाखवला तर तुम्ही लगेच चॅनल बदलाल, त्यामुळे मी तो तुम्हाला उघडून दाखवणार नाही. कारण प्रत्येक मुलाचा वॉर्डरोब किंवा त्याचं कपाट जितकं विस्कटलेलं, जितकं वाईट अवस्थेत असतं, त्याच्या आणखीन 5% जास्त वाईट अवस्थेत ही कपाट आहेत. त्यामुळे जर माझ्या आईला कळलं की मी टेलिव्हिजनवर ही कपाट उघडून दाखवली तर मग तुमची खैर नाही आणि माझी खैर नाही. त्यामुळे आपण ही कपाट नको उघडूया, आपण असं फक्त कपाटाला टेकून उभं राहून इथे गप्पा मारूया. हा बेड आहे. अर्थात मी जितका आराम या बेडवर करतो, मला असं वाटतं की इतका कम्फर्टेबल मी जगात दुसरीकडे कुठेच नसतो. बाबा, झी 24 तासची लोक आपल्या घरी आले आणि त्यांना आपलं घर दाखवतोय मी. मला वाटलंच की तुम्ही जॉब करत असणार. हा बाबांचा देवार आहे आणि आमच्याकडे स्वामींना खूप मानतात. मी खूप मानतो कोल्हापूरच्या अंबाबाईला आणि मला जमेल म्हणण्यापेक्षा जेव्हा कधी तिला वाटतं की मी तिला येऊन भेटावं तेव्हा ती मला बोलवणं पाठवते आणि मी प्रयत्न करतो की जितकी वेळा मला जमेल तितकी वेळा जाऊन तिच्या पायावर डोकं ठेवून यावं. आणि मला बेसिकली खूप ताकद मिळते, मला बेसिकली खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात मी कोल्हापूरला गेलो. आई, ही आमची आई. नमस्कार आई. झी 24 तास तर्फे सगळे रसिक प्रेक्षक आपल्याकडे आलेत. ही माझी आई आणि हे घर, यातली प्रत्येक गोष्ट, आणि हे ऑन कॅमेरा आहे किंवा आई समोर आहे म्हणून म्हणत नाहीये, पण बाद में चाय पिला ना मेरे को. आई आहे म्हणून आहे. आणि हे आईचं साम्राज्य म्हणजे आईचं किचन. आईने खूप किचनने तिच्या हिशोबाने मांडणी करून घेतली. हा या घरातला एक आणखीन छोटासा कॉर्नर. हा कॉर्नर आहे माझ्या अवॉर्ड्सचा. जनरली गेल्या वर्षभरात जी अवॉर्ड्स मिळतात ती इकडे ठेवलेली असतात. सगळे अवॉर्ड्स ठेवणं शक्य नाही, पण गेल्या 1 वर्षातली 1.5 वर्षातली जी मुख्य अवॉर्ड मिळालेली असतात ती, फॉर एक्झाम्पल एका चॅनलवर मिस्टर अँड मिस टीव्ही अशी स्पर्धा झाली, ती मी जिंकलो, ते अवॉर्ड इकडे आहे. कॉमेडी सर्कल जिंकलो, ते अवॉर्ड इकडे आहे. म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी मिळून, या सगळ्या गोष्टींना एक केलं तर माझं घर तयार होतं.
असं आहे आमचं घर ही या घरातली माणसं. आज आमच्याकडे तुम्ही आवर्जून आपुलकीने आलात आणि मला संधी दिलीत की मी तुम्हाला माझ्या घराशी माझ्या घरच्यांची ओळख करून देऊ. त्याबद्दल माझ्या संपूर्ण घरातर्फे त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींतर्फे आणि माझ्या या कुटुंबातर्फे तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. घर स्वप्नांमध्ये पुन्हा थोडीशी विश्रांती घेऊया आणि पुढच्या भागात आढावा घेऊया टीव्हीच्या बाजारात आलेल्या आकर्षक आणि नितळ LCD टीव्हीचा. घर स्वप्नांमध्ये आपलं स्वागत. एडिट बॉक्स म्हणून आजवर हिणवला गेलेला टीव्ही आजच्या घडीला म्हटलं तर खरंच एक गरजेची वस्तू बनलाय. बाजारामध्ये सध्या टीव्हीचे मोठे डबे मुबलक मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत, पण तंत्रज्ञानामधल्या क्रांतीचा परिसस्पर्श टीव्ही क्षेत्रालाही आता झालाय आणि यामधनं जन्माला आले ते विलक्षण पातळ, चकचकीत आणि उच्च दर्जाची पिक्चर क्वालिटी देणारे LCD टीव्हीज. आज मग टीव्हीच्या दुनियेत सुरू झालेल्या या क्रांतीचा एक वेध घेऊया. टेलिव्हिजनमुळे एक नवी क्रांती आल्याचं मानलं जातं. सुरुवातीच्या काळातले ब्लॅक अँड व्हाईट, नंतर कलर व सध्या उपलब्ध असलेले वेगवेगळ्या साईज मधले टीव्ही. टेक्नॉलॉजी अशी बदलत गेली असली तरी घराच्या लिव्हिंग रूम मध्ये ठेवलेला टीव्हीचा बॉक्स ही टीव्हीची पारंपरिक संकल्पना तितकीशी बदललेली नाही. सध्या विविध आकार आणि रंगांचे LCD ही उपलब्ध आहेत. ॲडनोटम या जर्मन कंपनीनं अगदी नवे LCD टीव्ही बाजारात आणलेत. तुमच्या गरजांनुसार तुम्हाला हव्या तशा लुकमध्ये आणि घराच्या इंटेरियरला मॅच होणारे फ्लॅट LCD तुम्ही घरात कुठेही म्हणजे लिव्हिंग आणि बेडरूमच्या भिंतीत किंवा फर्निचर मध्येही फिक्स करू शकता. अत्यंत पातळ, भिंतीत बसवलेले आणि फोटो सारखे लटकलेले हे LCD ऑन मोड मध्ये हाय रिझोल्यूशन मुळे अत्यंत उच्च पिक्चर क्वालिटी देतात. ऑफ मोड मध्ये असताना हे टीव्ही एकदम गायबच झाल्यासारखे वाटतात. याशिवाय या सिस्टीमची अनेक वैशिष्ट्ये आहेत. इसमें फीचर्स इतने सारे हैं, जैसे ऑटो ऑन ऑफ है. आपका टाटा स्काई जैसे ही ऑन होगा इसे सिग्नल मिलना शुरू हो जाएगा. जैसे ही सिग्नल मिलेगा टीवी अपने आप शुरू हो जाएगा. जब आपने बंद कर दिया है वो तो ये टीवी भी बंद हो जाएगा. नॉर्मल टेलीविजन में क्या होता है, तकरीबन 3% पावर कंजम्पशन होता है जब स्टैंड बाय मोड पर रहते हैं. ये टेलीविजन सिर्फ 0.25% पावर कंजम्पशन लेते हैं, क्योंकि जब ऑफ रहते हैं तो ये सिर्फ उनकी सिग्नल रिसीवर जो रहती है सिर्फ वही एक स्टैंड बाय पर है, बाकी सब कुछ ऑफ है. तो उसकी लाइफ भी काफी टीवी की बढ़ जाती है, जिसकी वजह से. LCD स्क्रीन ज्यात बसवली जाते अशा विविध लॉकर्स नुसार LCD सिस्टीम डिझाईन केली जाते. ब्लॅक लॉकर मध्ये रिफ्लेक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे टीव्हीची स्क्रीन काचेसारखी भासते आणि अत्यंत पारदर्शी नितळ दृश्य स्क्रीनवर पाहायला मिळतात. सोन्याच्या डेकॉर फ्रेम मध्ये ही सिस्टीम बसवता येते. आजकाल मुंबई सारख्या मोठ्या शहरात जागेची खूपच कमतरता भासते. त्यामुळे घराच्या वॉर्डरोब मधल्या किंवा फर्निचरच्या शटर्स मध्येही ही सिस्टीम बसवता येते. मॅजिक मिरर ही या ॲडनोटम LCD सिस्टीमची खासियत आहे. यात LCD ऑफ मोड मध्ये असले तेव्हा LCD स्क्रीनचं रूपांतर आरशात होण्याची जादूच पाहायला मिळते. ये टीवी के रिमोट्स में आप इतना कंट्रोल कर सकते हो कि फ्लैश कलर आप कंट्रोल कर सकते हो, मोशन प्रोसेसिंग आते, सेपरेट रेड, ग्रीन और ब्लू को भी आप कंट्रोल कर सकते हो. कभी भी आप LCD देखेंगे कितना भी अच्छा हो, लेकिन जब नजदीक से देखेंगे आप तो उसमें दाने दाने दिखते हैं आपको. ये पहला टीवी है विश्व भर में जिसमें आप 6 इंच दूर से भी देखेंगे तो भी आपको दाने नहीं दिखेंगे, क्योंकि इसकी जो बिल्ड टेक्नोलॉजी है वो टोटली एक अलग चीज है. ये एक ही टीवी है जिसे हम जमीन में भी डाल सकते हैं, क्योंकि इसे वेंटिलेशन नहीं चाहिए. सौंदर्य आणि तंत्रज्ञान यांचा अनोखा आणि समतोल संगम असणारी सिस्टीम म्हणजेच रोटेशनल लाईन. मोठं लिव्हिंग रूम असेल तर हा LCD त्यात कुठेही ठेवता येतो आणि जास्तीत जास्त 270 अंश कोनात त्याची स्क्रीन वळवता येते. त्यामुळे पाहिजे त्या कोनातून अगदी स्टायलिश आणि क्वालिटी दृश्य तुम्ही यातून पाहू शकता. तुमच्या बाथरूमच्या सेटअप नुसारही LCD सिस्टीम बसवता येतं.
खूपसे थकल्यानंतर टब बाथ मध्ये निवांत पडून मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्याचा आनंद तुम्ही लुटू शकता किंवा वॉश बेसिन मध्ये हात किंवा चेहरा धुताना समोरच्या आरशातल्या छोट्या एलसीडीतून लेटेस्ट बातम्यांवर हलकेच नजर देखील टाकू शकता. अभी एक जगह हम लोग ये करना चाह रहे हैं कि एक लैप पूल बना रहे हैं जो करीबन 35-40 फुट लंबा होगा और 6 फुट का. जो क्लाइंट को आदत है उनको स्विमिंग की आदत है और वो स्विमिंग करते तो हेड नीचे रखे करते. सो वहां पर ये वाला टेलीविजन अंडर द फ्लोर ग्लास के नीचे हम लोग हर 4-5 फुट पे एक लगाएंगे. सो वो जब स्विम करेंगे तो वो देख सकते हैं और उसमें लाइटिंग इफेक्ट भी कर सकते हैं तो पूल में भी अलग अलग कलर हो जाए, क्योंकि ये इसको आप कंप्यूटर के साथ इंटरैक्टिव कुछ भी कर सकते हैं जो बाकी के टेलीविजन के साथ यूजुअली पॉसिबल नहीं होता. एलसीडी सिस्टीमच्या एक्सपिरियन्स नाऊ या होम थिएटर मध्ये चित्रपट पाहण्याचा आनंदही काही औरच आहे. या मोठ्या स्क्रीन समोर सर्व दिशांमध्ये विविध स्पीकर्स बसवण्यात आलेत. घरातल्या हॉलनुसार त्याचं साऊंड डिझाईन करण्यात येतं. त्यामुळे होम थिएटर मधून येणारे आवाज चित्रपटातल्या घटनांची प्रत्यक्ष अनुभूतीच देतात. या एलसीडीज म्हणजे टीव्ही टेक्नॉलॉजीने टाकलेलं एक पुढचं पाऊल आहे आणि त्यामुळे आपल्या स्वप्नांच्या घराच्या सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे. झी 24 ताससाठी दिनेश पोद्दार, मुंबई. असेच काही नवनवीन ट्रेंड्स घेऊन पुन्हा येणार आहोत तुमच्या भेटीला पुढच्या शनिवारी. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा झी 24 तास.